नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. 7 तारखेपासून गणेशोत्सवाचा आनंददायी पर्व सुरू होणार आहे. गणेश चतुर्थीपासून सुरू होणारा हा पर्व अनंत चतुर्दशीपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यामुळे सध्या संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. बाजारात मात्र एक वेगळीच चमक दिसत आहे. अशा या आनंददायी वातावरणामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे. मार्च 2024 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा जवळपास 3 ते 4% वाढवला जाणार आहे. आधी हा भत्ता 46% एवढा होता, मात्र हा भत्ता 50% करण्यात आला. तसेच ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली. सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून 2दा महागाई भत्ता वाढ ही मिळत असते. पहिली महागाई भत्ता वाढ दिली गेली आहे. आता सरकारी कर्मचारी दुसऱ्या महागाई भत्ता वाढीची वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतच्या प्रस्तावावर केंद्रातील मोदी सरकार हिरवा कंदील दाखवणार आहेत. दिवाळीच्या आधीच या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सही करतील आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढेल असे म्हटले जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50% दराने महागाई भत्ता मिळतोय, मात्र ऑक्टोबर महिन्यामध्ये यात आणखी 3 ते 4% वाढ होणे अपेक्षित आहे. म्हणजेच महागाई भत्ता 54% ते 54% होईल. महत्त्वाचे म्हणजे ही वाढ जुलै 2024 पासून लागू राहणार आहे. अर्थातच ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे. दरम्यान आता आपण सरकारी कर्मचाऱ्यांना DA 54% झाल्यानंतर त्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते या संदर्भातलं एक थोडक्यात आपण उदाहरण पाहूया. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार 30,000 असल्यास ज्याचे मूळ वेतन हे 30,000 आहे, त्याला सध्याच्या 50% दराने 15,000 रुपये महागाई भत्ता मिळतोय. पण जेव्हा हा महागाई भत्ता 54% होईल तेव्हा त्याचा महागाई भत्ता म्हणून 16,200 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच त्या कर्मचाऱ्याच्या पगारामध्ये 1,200 रुपयाची तब्बल वाढ होणार आहे. समजा आणखी एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर 18,000 पगार असल्यास ज्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी 18,000 रुपये, त्याला त्याच्या सध्याच्या पगाराच्या 50% दराने महागाई भत्ता म्हणून 9,000 रुपये मिळत असतील. पण जेव्हा महागाई भत्ता 54% होईल तेव्हा त्याला 9,720 रुपये मिळणार आहेत. अर्थातच त्याच्या पगारामध्ये 720 रुपयांची वाढ होणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील.